राज्यातील एक महत्त्वाची बातमी आहे। शेलारांनी फडणवीसांना पप्पू ठरवलं असं ठाकरेंनी हल्लाबोल केल्याची। दिल्ली ते गल्लीतल्या पप्पूंना बेनकाब करतोय अशी शेलारांची टीका आहे। तर शेलारांचं काहीतरी बिनसलंय, त्यांनी फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलं असं ठाकरे म्हणाले। गेल्या काही दिवसांपासून जे उद्योग आम्ही पाहतो आहोत, महाराष्ट्राच्या विशेषतः विधानसभांच्या निवडणुकीच्या निकालानंतर लागलेला झटका, जोर का झटका धीरे से लगा, या पद्धतीने जो झटका लागला त्यानंतर दिल्लीतल्या पप्पूपासून गल्लीतल्या पप्पूपर्यंत सगळेजण जी भूमिका मांडतायत त्याला बेनकाब करण्याचा आमचा हा सरळ भूमिका आम्ही त्या ठिकाणी मागतो, कारण नकाब घातलेल्यांनाच बेनकाब करावं लागेल। नाही, तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे। जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत। आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे। म्हणजे इथलंच आहे, वडिलांचे नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना। आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले। पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेले आहे, ते प्रमाण दाखवलेले आहे। म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारने जी माहिती दिली त्याला तरी जागा। आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती तरी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे। कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय। हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल। उद्धव ठाकरे स्वतःच राहुल गांधीच्या भूमिकेमध्ये आहे। मागे आदित्य ठाकरेजींनी राहुल गांधीचा पाळा वाचला, आता राहुल गांधीचं स्वीकारलं आदित्य ठाकरेंनी आणि राहुल गांधीचंच वर्तन स्वीकारलं उद्धव ठाकरेंनी। पप्पू कोण आहे तुम्हाला माहित पडलं, महाराष्ट्राला माहित आहे पप्पू कोण आहे।